आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षक अर्थात शारीरिक शिक्षण शिक्षक यांची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक व संघर्षमय झाली आहे। मागील 2 दशकांपासून सरकारी पातळीवर या भरतीकडे दुर्लक्ष झाले असून पदभरती, कमी वेतन आणि सेवेतील अन्यायी धोरणांमुळे हजारो पदवीधर बेरोजगार आहेत। नोकर भरतीचा मोठा दुष्काळ आणि रिक्त पदांची स्थिती, राज्यात क्रीडा शिक्षकांची 4860 पदे मंजूर असली तरीही नियमित शिक्षक भरती प्रदीर्घ काळापासून रखडलेली आहे। नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बीपीएड आणि एमपीएड पदवीधारकांना राज्यभर आंदोलन करावी लागत आहेत। यापूर्वी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघानं पदभरती तातडीनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलनं केली आहेत। कंत्राटी पद्धती व तुटपुंजे वेतन, अनेक खासगी व आश्रम शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नेमणूक करण्याऐवजी त्यांना अतिशय अल्प म्हणजे दरमहा 8,000 ते 10,000 रुपये मानधनावर कंत्राटी पद्धतीनं राबवून घेतले जात आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांची दिनांक 19 मे 2026 रोजी मुंबई येथे भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांचे केंद्रीय क्रीडा शिक्षक म्हणून समायोजन करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले। यावेळी कर्मचारी समितीचे अध्यक्ष श्री नामदेव वाघमारे, शिवसेना कार्याध्यक्ष शिवराज आप्पा खंकरे, शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे, देगलूर तालुका अध्यक्ष राम पाटील खरात यांची उपस्थिती होती। असे असताना राज्याचे शिक्षण मंत्री हे या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्व क्रीडा शिक्षक बांधवांचे लक्ष लागले आहे। माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।